श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट कधीही काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत तुमची जवळची लोक सोडून जातील. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा हा आहे की तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येते. आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश म्हणजे तुमच्यामुळे कोणाचा तरी चेहरा आनंदित होणे. तुमच्यासाठी देवाने तळहातावर नशिबाच्या रेषा तर दिल्यात, पण विसरू नका की त्यांचा रंग ज्यांचा त्यानेच भरायचा असतो. जीवनात अडचणी या ज्यालाच येत असतात. जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणाऱ्यांना स्वामी कधीच हरवत नाहीत. स्वामींचा त्यांना आशीर्वादच असतो. तुम्हाला ही स्वामीचा आशीर्वाद आहे. पण स्वामींची एक इच्छा आहे की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. पाहुयात कोण कोण स्वामींची इच्छा पूर्ण करेल. बाळा, आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते. कधी मैत्री हवी असते, तर कधी प्रेम हवे असते. प्रेमाची साथ कधीही तुटते, पण मैत्री मात्र चिरकालीन असते. जीवन म्हणजे पत्त्याचा खेळ असतो. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. समस्या ही कापसाने भरलेल्या बॅगसारखी असते. जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते, पण जे तिला हाताळतात त्यांनाच वास्तव कळते. जीवनात दोनच मित्र कमवा. एक श्रीकृष्णासारखा, जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल, आणि दुसरा कर्णासारखा, जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. अरे, जीवन हे कोणासाठीच थांबत नाही. फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. पण सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआपच सुटतात. जीवन म्हणजे काय, तर कधी स्वतःलाच फोन लावून बघा. लागणार नाही, तो व्यस्त दाखवेल. जगात आपल्याकडे सर्वांसाठीच वेळ आहे, पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत. जीवनात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची गरज कळत नाही. जीवनात प्रश्नांची चांदी अशी होऊन जाते की उत्तरांनाच प्रश्न पडतो. मनालाही समजत नाही मग रडत बसावे की हसत रडावे. म्हणून कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा. मग जग आपोआप सुंदर बनत जातं. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुमचे काय करायचे हे तीच वेळ ठरवेल. विचार करण्यासाठी वेळ घ्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. आपण पक्ष्याप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का? कधी याचाही विचार करा. दुसऱ्यांचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते. हे लक्षात ठेवा. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून
त्याच्या भविष्याची टर उडवू नका, कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलतो. तुम्हीही सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे अशी कमेंट करा. बाळा, नाती जपली की सगळंच जमतं. हळूहळू का होईना कोणी आपलंसं बनतं. ओळख नसली तरी साथ देऊन जातं. मैत्रीचं नातं आयुष्यात खूप काही शिकवून जातं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते. जीवनात कधीही या 3 प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही. 1. ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली. 2. ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला. आणि 3. ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले. कारण कोणाला समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्येच खरी परीक्षा असते. कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा. जग आपोआप सुंदर बनेल. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. तुम्हालाही जीवनात यश येण्यासाठी स्वामी आई मला यश दे, माझे रक्षण करा अशी कमेंट करा. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, जीवन जगताना कधीही पुढे पाहून चालावे, कारण पुढे पाहत चालले नाही तर पायात काटे टोचतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहून चालले तर वाटच चुकते आणि प्रवासाची दिशाच बदलून जाते. कदाचित यालाच जीवन म्हणतात. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये, कारण प्रत्येकजण हा आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. जग नेहमी म्हणते चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमध्ये चांगले शोधा व वाईट दुर्लक्षित करा, कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही. जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका, उलट गर्व करा, कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते. गरजेनुसार जीवन जगा, इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरिबांची पूर्ण होते. इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते. आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका, कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजारच्यांना देऊन ठेवलाय. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.